आमदार आले, भरणे साहेब आले, पालकमंत्री येऊन गेले, कारण न्यूज रिसर्च धाराशिव दाखवलाय. काय हे बाहेर आहे पाकिस्तान वगैरे याच्यावर आउट ऑफ कंट्रीमध्ये आहे का? सध्या माझं चालू परिस्थिती 25 एकर आहे, उडीद पाण्यामध्ये गेलेला आहे. थांबा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी हत्तूरचे रहिवासी शेतकरी आहे. माझं नाव शशिकांत अण्णाराव पाटील. आम्ही आता सध्या आमच्या हत्तूरला भरपूर पाणी आलं आहे. आमचं शेत हायवे लगत आहे. जवळजवळ आमच्या शेतामध्ये कमीत कमी 12 फूट पाणी आहे. आमची जनावरं वगैरे फार नुकसान झाले आहे. शेतीचे ज्वारीचे घोष नुकसान झाले. अचानक पाणी आलं आहे. आता एका तासापूर्वी मी सोलापूरला गेलतो. तिथं म्हणजे टी व्हीवर न्यूज पाहिलो. त्या न्यूजवर एवढंच ऐकू होतं की धाराशिव माढा दक्षिण तालुका अकोलकोटला कुठे दिसत नाहीत. त्यांना शासकीयांना किंवा प्रशासनाला हे आम्हाला फार खंत वाटायला लागलाय. अजिबात नाही. काल आले ते की आमदार साहेब येऊन गेले. न्यूजला कुठे आहे? न्यूज अजिबात काय नाही. आमदार आले, भरणे साहेब आले, पालकमंत्री येऊन गेले, कारण न्यूज रिसर्च धाराशिव दाखवलाय. आज महाराष्ट्रामध्ये धाराशिव एकच आहे का? दक्षिण तालुका अकोलकोट आहे का? नाही. काय हे बाहेर आहे पाकिस्तान वगैरे याच्यावर आउट ऑफ कंट्रीमध्ये आहे का? एवढं आम्हाला सांगावं प्रशासनाने. अजिबात नाही. सध्याची काय परिस्थिती आहे? सध्याची एवढं भयंकर नुकसान झालंय. एवढं पाणी आलंय की नॅचरल पाणी मी कोणाला चूक हे देत नाही. खरं व्यवस्था पाहिजे, नुकसान भरपाई पाहिजे. मग आमदार साहेबांनी तुमच्याशी बोलणं येऊन आले. आमदार साहेब येऊन आले, पालकमंत्री येऊन आले, तेच नाही जागेवर आले. खरं पेपर न्यूजला दिसत धाराशिव दाखवलं. अजिबात आमच्याकडे नाही आले. काय प्रशासन काय आमदार आले तर, भरणे साहेब आले तर, पालकमंत्री ते त्यांचं आमची काय चूक देत नाही. न्यूजला पेपरला वगैरे बातम्याला नुसतं धाराशिव माडा अजून काय त्यांचं काय जरा कोण टाकत काय मदत देणार आहे? आणि सध्या माझं चालू परिस्थिती 25 एकर आहे, उडीद पाण्यामध्ये गेलेला आहे. आणि पसंत करून घेऊन गेले तलाठी सर्कल वगैरे. गावात काय पाणी घुसलंय का? गावात पाणी घुसलंय. जवळजवळ आमची हत्तूर गावची लोकसंख्या 10,000 आहे. जास्तच आहे. 10-15 होटिंग का 8,000 असेल अंदाजे. जवळजवळ मला काय प्रशासन मदत काय पोहोचवली? अजून काही नाही. अजून काही नाही. उपजीविका कशा करतात? गावातले लोक मदत करायला येतात. गावात लोक थोडं गाव उंचावर आहे. काय आहे गावाबाहेरचे जे वस्तीमध्ये लोक त्यांचा फार त्रास आहे. बाहेर जो वस्ती वाड्यावर आहेत त्यांना काही अजून काहीच नाही चालू. पाणी पातळी वाढत आहे. अजून सुद्धा पाणी पातळी वाढत आहे. आणि आम्ही बघण्यात जवळजवळ 100 आमची आजोबासून सांगितलं एवढं पाणी आलेलं. माझं वय आता 65 आहे. मग काय प्रशासन काय मागणी राहील आपली? आता काय नुकसान भरपाई द्यावं चांगलं, म्हणजे समाज शेतकरी समाज व्हायसाठी शेतकरी समाज व्हायला पाहिजे असं द्यायला पाहिजे. कुठे हेक्टरी 12,000 15,000 20,000 देऊन का उपाय नाही. कसं पेरणार अजिबात. आणि हाय ते ऊस सगळं आमच्या पाण्यात गेलेलं आहे. स्वतः येऊन पंचांग करू शकता, बघू शकता, काय अडचण नाही.